हिम्मत असेल तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवून खासदार फोडून दाखवा. उद्धव ठाकरेंचं सत्ताधाऱ्यांना आव्हान. फोडाफोडी केल्यास तुमचंच डोकं फुटेल असाही इशारा. शिवसेनेत सर्वांसाठी दरवाजे उघडे आहेत. हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है. शिवसेनेतील पक्षप्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सूचक वक्तव्य. काजवा तरी स्वयंप्रकाशित असतो. मिंध्यांना टॉर्च मारावी लागते. दिल्लीतून टॉर्च बंद झाल्यानंतर मिंधे कुठे जातील? काळोखात काय चेंगराचेंगरी होईल कळणारही नाही. उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल. पंकजाताई आमचे पालकमंत्री तुम्हीच. भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुखांचं वक्तव्य. सुधरा जरा, पालकमंत्री अजितदादाच. लिहून देऊ का? पंकजा मुंडेंनी जिल्हाध्यक्षांचे कान टोचले. अंजली दमानियांनी कृषीपंप घोटाळ्याचे कुठलेही पुरावे दिले नाही. धनंजय मुंडे आणि दमानियांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू. मात्र प्रकरणाची शहानिशा करून बोलणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातील निकालावरून राहुल गांधींची 3 वेगवेगळी वक्तव्य व्हायरल. 18 जानेवारीच्या वक्तव्यात 1 कोटी मतदारांचा फरक असल्याचा दावा. 3 फेब्रुवारीला 70 लाख तर आज केलेल्या वक्तव्यात 39 लाख मतदारांचा फरक असल्याचा आरोप. दिल्लीत काँग्रेसचा मोठा पराभव होणार असल्यानं राहुल गांधींकडून कव्हर फायरिंग सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला. लाडकी बहीण योजनेत 5 लाख महिला अपात्र. शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेतून वगळलं. पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. राज्यात एकाच दिवशी चिमुकलींवरील अत्याचाराच्या 2 घटना. सांगलीत चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार. तर बुलढाण्यात 21 वर्षीय नराधमाकडून 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक. सोयाबीन खरेदीचा मोठा गोंधळ. 2दा मुदतवाढ देऊ नये. शेतकऱ्यांचे सोयाबीन अजूनही शिल्लक. सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यासाठी राज्याचा केंद्राला प्रस्ताव.